सर्वांना, कसे आहात? तर स्वागत आहे आपल्या चॅनल वरती. त्याचं नाव आहे द स्माइलिंग क्वीन प्रणाली. तर आजची रेसिपी असणार आहे कारल्याची रस्सा भाजी. तर दाखवते मी कसं बनवते माझ्या पद्धतीने कारल्याची रस्सा भाजी. हे असं कारल्याची बिया आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपल्या दाताखाली येणार नाही हातात. मी बी वगैरे काढून घेतली आहे आणि आता आपण त्या असे लांबट मी कट करणार आहे. तर इकडे मी गरम पाणी करून ठेवले, त्याच्यामध्ये मीठ आहे आणि त्याच्यामध्ये मी आता ही कारली घालणार आहे. एक 5 ते 7 मिनिटं फक्त ठेवणार आहे त्याच्यामध्ये मी, जेणेकरून कसं जो कडवटपणा असतो तो थोडासा जाण्यासाठी. चला आता याच्यासाठी लागणारा मसाला जो असतो तो आपण बघूया. इकडे मी हा कांदा असा भाजून घेतेय. कांदा भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण सुकं खोबरं घालणार आहोत. इकडे मी आता सुकं खोबरं आहे ते भाजून घेतेय. खोबरं भाजून झाल्यानंतर आपल्याला टाकायचे धने, जिरे आणि थोडंसं तीळ आहेत ते मी फ्राय करून घेते. थोडेसे खसखस पण घातलेली आहे, तीही आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायची आहे. चला आपण आता हे सगळं मिश्रण एकत्र करून वाटून घेऊया. आणि इतकी ही कोथिंबीरही घालायची आहे याच्यात. चला तर हे असं वाटण छान असं रेडी झालंय. चला आपण रेसिपीकडे वळूया. तेल असं कडकडीत तापलंय. तेल तापल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे कढीपत्ता. ह्या आपण केलेला मसाला टाकतेय. ओ बाळा, बोल ना शोनू, काय झालं? त्यानंतर मी टाकतेय तिखट मसाला, म्हणजे हा आमचा आहे घाटी मसाला, तो मी टाकतेय. आणि बाजूला मी इथे पाणी पण उकळत ठेवलंय गरम कालवण्यासाठी. आणि हे असं छान असं ढवळून घ्यायचं. तुम्ही बघू शकता किती एकजीव झालाय मसाला. आता याच्यात मी घालणार आहे ती कारली आहेत ती. एक सेकंड, हे कारले आता टाकून घेतलेत आणि मी आता हे एकदम मिक्स करते. पाणी होतं गरम ते टाकते. आता यात टाकणार आहे मी मीठ. छान अशी उकळी येऊन द्यायची आहे. छान असं उकळू द्यायचंय 5 ते 7 मिनिटं, कारण कारला तर ऑलरेडी शिजलेलं होतं थोडंसं. 7 ते 8 मिनिटं ते शिजवून द्यायचं आहे. चला